मित्रांनो, आमंत्रण आणि निमंत्रण मधला फरक काय? 99% लोकांना याची कल्पनाही नसते. या दोन शब्दाचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया. सर्वप्रथम आमंत्रण म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची विशेष रूपरेषा नसते आणि ज्यांना या कार्यक्रमामध्ये बोलवलं आहे त्यांनी केव्हाही आपली उपस्थिती दर्शवली तरीही काही हरकत नसते. तेव्हा आमंत्रण दिलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर लग्नाचं रिसेप्शन असेल तेव्हा वाढदिवसाची पार्टी असेल तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये आमंत्रण दिलं जातं. असंच निमंत्रणासंदर्भात सांगायचं झालं तर या कार्यक्रमामध्ये एक ठराविक वेळ ठेवून एक कार्य नियोजित केलं जातं आणि या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांना बोलावलं जातं त्यांना त्या वेळी उपस्थित असणं खूप गरजेचं असतं. तेव्हा निमंत्रण दिलं जातं. याचं उदाहरण सांगायचं झालं तर लग्न समारंभ व मुंज या कार्यक्रमामध्ये निमंत्रण दिलं जातं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या कार्यक्रमामध्ये वेळेचं बंधन नसतं तेव्हा आमंत्रण दिलं जातं आणि ज्या कार्यक्रमामध्ये वेळेचं बंधन असतं तिथे निमंत्रण दिलं जातं.